नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आज आपण सोयाबीनचे बाजारभाव आणि भविष्यातील बाजारभाव काय आहेत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सोयाबीनचे बाजारभावात दिलासा नसताना दुसरीकडे अतिवृष्टीने खरीपातील सोयाबीनवर पाणी फिरले आहे। ऑक्टोबर सुरू झालेला आहे। या महिन्यात बघूयात की सरासरी काय दर मिळतो, मात्र एकंदरीत पावसामुळे मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। सन 2025-26 हंगामासाठी किमान आधारभूत किंमत 5328 प्रति क्विंटल आहे। बघा 5328 प्रति क्विंटल ही आधारभूत किंमत आहे। कमीत कमी एवढा बाजारभाव मिळालाच पाहिजे असं शासनाचं म्हणणं आहे। मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किमती कमी आहेत। मागील 3 वर्षातील सप्टेंबर महिन्यातील सरासरी किमती पुढील प्रमाणे होत्या। यात ऑक्टोबर 2022 मध्ये 5071 प्रति क्विंटल सरासरी, ऑक्टोबर 2023 मध्ये 4660 रुपये प्रति क्विंटल सरासरी, तर ऑक्टोबर 2024 मध्ये 4369 रुपये प्रति क्विंटल मार्केट होता। आता सुरू झालेल्या ऑक्टोबर 2025 मध्ये एकंदरीत जर बघितलं तर 4515 रुपयापर्यंत प्रति क्विंटल मार्केट मिळण्याची शक्यता आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनची मासिक आवक कमी येत आहे। भारतात सन 2025-26 मध्ये सोयाबीनचे उत्पादन 116 लाख टन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता तुम्ही बघा सध्या सोयाबीनचे मार्केट काय, किमान आधारभूत किंमत बघा किती आहे, 5300 रुपये काय अप्रॉक्सिमेटली। आणि तुम्ही बघा बाजार समित्यांमध्ये काय रेट आहे, म्हणजे 4300 4400 रुपये दरम्यान रेट आहे। कमीत कमी तर 4000चा रेट या ठिकाणी आहे। मानोरामध्ये बघा 78 क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे। म्हणजे जर बघितलं तर जी तुम्हाला किमान आधारभूत किंमत दिलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी मिळताना दिसत नाही। जास्त तर सोडा, कमी सुद्धा त्याच्यापेक्षा खूप कमी या ठिकाणी बाजारभाव आहे। पुसदमध्ये बघा 90 क्विंटलची आवक आलेली आहे। बाजारभाव बघा 4150 कमीत कमी, जास्तीत जास्त 4185 रुपये। 90 क्विंटलची आवक आहे बघा, कमीत कमी बाजारभाव बघा 3700 रुपये। आता शेतकऱ्यांनी करायचं काय, बाजारभाव अत्यंत म्हणजे किमान आधारभूतची किंमत किती बघा 5300 आणि सरासरी 4000 पकडा तुम्ही समजा, म्हणजे जवळपास 1500 रुपयाच्या मध्ये फरक आहे। म्हणजे खूप मोठा फरक आहे, क्विंटल मागे 1500चा फरक म्हणजे एक मोठा फरक आपण या ठिकाणी म्हणू शकतो। रावरी अंबरीमध्ये बघा 4000चाच टप्पा ओलांडलेला नाही, 3800ची बाजारभाव 3 क्विंटलची आवक या ठिकाणी आहे। यानंतर माजलगावमध्ये बघा 4100, जास्तीत जास्त 4400 रुपये दरम्यान पकडा बाजारभाव। तरीसुद्धा या ठिकाणी 1000 रुपये या ठिकाणी किमान आधारभूत किमतीपेक्षा 1000 रुपये या ठिकाणी बाजारभाव कमी आहेत। सरकारने थोडा तरी एक चांगला विचार शेतकऱ्या संदर्भात केला पाहिजे आणि बाजारभाव वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे। सध्या बघा उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे।